रेडी व्हायला माझ्याकडे ना आहे रिंग लाईट ना काही आहे. चला आपण आर्याला विचारूया की ती तिच्या बेडरूम मला देणार आहे का आज रेडी होण्यासाठी. चलो लेट्स गो. आर्याला विचारते मी. चलो आर्याला विचारूया. हॅलो आरू, तुझा बेडरूम देशील आज मला रेडी व्हायला? बिकॉज आर्याकडे ऑलरेडी मस्त वेनेटी लाईट्स आहेत आणि मी विचार करते आज इथे रेडी होते आणि माझा अवतार बघू शकता. चलो आपण इथे रेडी होऊया आज आणि मी आता फटाफट व्हिडिओ करते स्टार्ट. मी आता माझा फेस वॉश करून घेतलाय, तोंड पुसून घेते. मला शिफ्टिंग होऊन फक्त 2 ते 3 दिवस झालेत आणि घर पूर्ण लावायचं राहिलंय आणि सगळी कामं माझी तशीच्या तशी राहिली आहेत. पण आता उद्यापासून थोडासा ब्रेक घेतलाय 4-5 दिवसाचा, त्याच्यामध्ये सगळी शिफ्टिंग करून घेईन. आता स्टार्ट करूया. बिलकुल पण मला वेळ वाया घालवायचा नाही आहे. ऑलरेडी वाजलेले आहेत 6:45 पण नाही वाजलेत, 7ला जवळजवळ 5 मिनिटं आहेत आणि मला काही करून फुल रेडी होऊन 7:30ला घर सोडावंच लागणार आहे. सगळ्यात आधी एक बेस्ट मॉइश्चरायझर क्रीम लावून घ्या. कुठलंही मॉइश्चरायझर चालेल, असं काही नाही आहे की हेच पाहिजे तेच पाहिजे. मला जे सूट करतं ते मॉइश्चरायझर मी आता लावून घेतलेलं आहे. सगळ्यात फर्स्ट मी करून घेणार आहे करेक्टिंग आणि करेक्टिंगसाठी मी यूज करणार आहे माझं सगळ्यात फेवरेट प्रॉडक्ट, ते म्हणजे मेकअप स्टुडिओचा शेड ओरिएंटल. ओरिएंटल शेडनी जिथे जिथे दिसतोय हा पिंपलचा मार्क बघा पटकन हाईड झाला. जिथे जिथे मला पिंपलचे मार्क आहेत, पिगमेंटेशन आहे, टॅनिंग आहे, तिथे तिथे मी फटाफट ओरिएंटल लावून घेणार आहे. बघा नॉर्मली हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही डिरेक्टली जर फाउंडेशन यूज केलं किंवा तुम्ही डिरेक्टली जर कन्सिलर यूज केलं तर तुमचा मेकअप हा ग्रे पडू शकतो आणि मेकअप जास्त वेळ टिकत पण नाही. त्यामुळे करेक्टिंग हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या मेकअपमध्ये आणि त्यामुळे मेकअप स्टुडिओचा हा शेड तुम्ही ऑल स्किन टाईपसाठी घेऊ शकता. तुम्हाला कितीही हेवी पिगमेंटेशन असतील, तुम्हाला कितीही हेवी अंडर आईज असतील, तरीसुद्धा हा ओरिएंटल शेड मेकअप स्टुडिओचा खूप जास्त बेस्ट असेल. बघा बोलता बोलता माझं करेक्टिंगही करून झालेलं आहे. आज मी कन्सिलर मेकअप नाही करणार आहे, तर आज मी करणार आहे फाउंडेशन मेकअप. आणि तुम्हाला एक असं फाउंडेशन सांगते जे खूप जास्त छान आहे आणि जे सेल्फ मेकअपसाठी मी यूज करते. सध्या मला ते फाउंडेशन खूप जास्त आवडतं आहे सेल्फ मेकअपसाठी, कारण की ते यूज केल्यापासून मला एक कळलं आहे की हे फाउंडेशनचं स्टेइंग खूप चांगली आहे. त्यामुळे मी अफ्लेर्जाचं फाउंडेशन यूज करते, अफ्लेर्जाचंच. आणि माझा जो शेड मी यूज करते तो आहे 03 लाईट मीडियम शेड. चला ब्लेंडर आहे की नाही मला माहिती नाही आहे. थँक गॉड आहे ब्लेंडर आहे आणि मी ब्लेंडरनेच प्रॉपरली ब्लेंड करून घेईन फाउंडेशन. बघा किती हाय कव्हरेज फाउंडेशन आहे आणि ह्याची ना स्टेइंग कॅपॅसिटी पण खूप छान आहे. मस्तपैकी हे ब्लेंड होतं. चला मी फुल फेसला आता फटाफट लावून घेते. फाउंडेशन झालेलं आहे माझं लावून. बघा किती हाय कव्हरेज फाउंडेशन आहे आणि इतकं सुंदर. या व्हाईट लाईटवर माझा फेस कसा दिसतोय मला माहिती नाही आहे, पण तुम्ही बघू शकता सुपर एक्सिलंट आणि हाय कव्हरेज फाउंडेशन आहे. आता आपण या फाउंडेशनला लॉक करूया लूज पावडरनी. ऑफकोर्स मी आधीपासून शुगर, मॅबलिन या सगळ्या लूज पावडर यूज करत होते, पण आता थोडंसं बजेट वाढवलं आहे मी स्वतःसाठी आणि मी यूज करणार आहे लॉरा मर्सियर पावडर. आणि लॉरा पावडरनी आपल्याला हा पूर्ण बेस करून घ्यायचा आहे लॉक. लक्षात ठेवा कॉम्पॅक्ट पावडरनी प्लीज कधी बेस लॉक करू नका, मेकअप थोडा हेवी दिसेल. पण लूज पावडर ही तुमच्या मेकअपला लॉकसुद्धा करेल आणि लूज पावडर सगळ्यात महत्त्वाची आहे, ती तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंगसुद्धा बनवेल. आणि तुम्ही लूज पावडरनी जेवढी छान पावडर पॅकिंग कराल ना तेवढा तुमचा उन्हाळ्यामध्ये मेकअप जास्त वेळ टिकेल. तर ही महत्त्वाची टिप आहे. आणि आता आपण लूज पावडरनी आपल्या पूर्ण बेसला करून घेणार आहोत लॉक. चला पावडरनी माझा सगळा बेस झालेला आहे मस्तपैकी लॉक. आणि बघा किती मस्त लॉक झाला आहे हा बेस. ज्यावेळी तुमची पावडर पॅकिंग छान असते ना त्यावेळी तुमचा बेस हा ट्रान्सफर प्रूफ होतो, म्हणजेच तुमची कुठलीही बोट तुमच्या फेसवर लागत नाही. आणि आर्याने दिलेली आहे मला मस्तपैकी कॉफी, ती पीत आता मी लावणार आहे ब्लशर. आणि ब्लशरसाठी मी साधं के ब्युटीचं ब्लशर यूज करते. कुठलंही सिम्पल कोरल शेडवरचं ब्लशर तुम्ही यूज करू शकता. आणि आता सध्या ब्लशरचा जमाना आहे त्यामुळे आपण खूप
छान असं सटल शेडचं, कोरल शेडचं ब्लशर मी अप्लाय करते. आर्या तू पण आवरायला स्टार्ट कर. हां कर कर. मस्त ब्लशर लावते आणि आज आर्याचा बेडरूम यूज करते मी. ज्यावेळी माझा वॉक इन वॉर्डरोब फुल फ्लेज मस्तपैकी स्टार्ट होईल तेव्हा माझे खूप सारे ट्युटोरियल्स तुम्हाला माझ्या स्वतःच्या वॉक इनमधून बघायला मिळतील. छान. चला मी अप्लाय करून घेतलेलं आहे मस्तपैकी ब्लशर आणि आता आपण अप्लाय करूया आय मेकअप. आय मेकअप सोबत सटलच ठेवणार आहे मी. एकदम लायटर ब्राऊन शेड आय मेकअपवर मी यूज करणार आहे आणि हलकसं टिंटेड शिमरसुद्धा मी लावणार. आता मी आय मेकअपमध्ये एकदम सोबर सटल ब्राऊन शेड यूज करणार आहे आणि काही नाही, एकदम सिम्पल सेम एक लायटर ब्राऊन कलर मी डोळ्याच्या वर अप्लाय करते. आणि तुम्हाला माहिती आहे माझं आयब्रो डिफायनर संपलं आहे, त्यामुळे मला आज काही आयब्रो डिफाईन करता येणार नाही आहे. किती दिवसापासून ती पेन्सिल घ्यायची पण राहूनच गेली आहे. पण ठीक आहे, नाही करणार मी आज आयब्रो डिफायनिंग. हलकंसं स्पुलीनी फक्त विंचरून घेईन आयब्रो. बघा मी जस्ट एक छान असं लायटर ब्राऊन कलर अप्लाय करते डोळ्याच्या वर. तुम्हाला मी मोबाईल जवळ घेऊन दाखवते, तुम्हाला दिसतंय. एक सिम्पल असा लाईट ब्राऊन कलर अप्लाय केला आहे आणि त्याच्यातलंच एक टिंटेड शिमर मी डोळ्याच्या वर अप्लाय करेन. हे खूप सही दिसतं, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं स्पार्कली आहे, दिसते. जोपर्यंत लिपस्टिक अप्लाय होत नाही ना तोपर्यंत ना मेकअप नीट कळत नाही. त्यामुळे ना सगळ्यात फर्स्ट आपण काजळ लावून घेऊया. आणि खूप लोक मला विचारतात तुम्ही कुठली काजल पेन्सिल यूज करता, तुम्ही कुठली काजल पेन्सिल यूज करता. तर मी मॉडेल्सवर, मी स्वतःवर आणि सगळ्यांसाठी मला एकच काजल पेन्सिल आवडते. ही आहे फेरारुसीची सुपर जेड ब्लॅक आहे आणि मॉडेल्सवर पण मी जे पण काजल पेन्सिल यूज करते ती हीच आहे. कॉफी पिता पिता काजळ लावून घेऊया. चला ओके. काजल पेन्सिल, त्याला शार्पनर नाही एवढं केलेलं पण ठीक आहे. चलो बघा किती सुपर जेड ब्लॅक आहे बघा. खूप मस्त काजल पेन्सिल आहे, एकदम प्रोफेशनल काजळ आहे. तुमचं काजळ जर खाली येत असेल तर फेरारुसीची ही काजल पेन्सिल नक्कीच एकदा यूज करून बघा. बघा डिफरन्स बघा किती सुंदर आहे. एकदम सुपर जेड ब्लॅक काजल पेन्सिल आहे. 7:30. 7:30. बघा वाव छान दिसत आहेत ना डोळे. मस्त काजळ लावून घेऊया बिकॉज आज आपल्याकडे नाही आहे लायनर, तर आज आपण लावणार आहे काजळ. तसं मी काजळ रोज लावते बिकॉज काजळाने डोळे ना असे थोडे टवटवीत आणि जिवंत दिसतात. आणि ऑफकोर्स जिथे काजळ लावणार तिथे मस्कारा तर आलाच पाहिजे आणि हा माझा आवडता मस्कारा आहे. तुम्ही बघत असाल मी फेरारुसीची काजळ पेन्सिल यूज करते आणि मी मस्कारा पण फेरारुसीचा यूज करते. हा प्रोफेशनल मस्कारा आहे. हा आम्ही सगळ्या मॉडेल्सवर पण यूज करतो, ब्राईडवर पण यूज करतो. ही छोटीशी स्पुली दिली आहे ना, ही खालच्यासाठी आहेत, म्हणजे खालचे आपले लोअर लॅशेस छोटे असतात ना त्यासाठी. आणि ही जी मोठं दिलं आहे ना व्हॉल्युमायझर, हे वरच्या लॅशसाठी आहे, त्यामुळे वरचे लॅसेस एकदम सुंदर दिसतात. चला मी लावून दाखवते तुम्हाला. व्हिडिओ मोठं हे बघा मी अप्लाय करते. आणि मला कधी ना लेन्स लॅशेस लावायची ना सवय नाही आहे, मला फार अनकम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे जितकं सिम्पल सोबर ठेवेल ना मला तसंच जास्त मेकअप आवडतो. आणि हा मेकअपचा व्हिडिओ खूप होतो आहे मोठा, पण मला माहिती आहे तुम्हाला माझे मोठे व्हिडिओ बघायला फार आवडतात. मला तर ना इतकी इच्छा आहे ना यूट्यूब चॅनल चालू करायची, पण या डेलीच्या रुटीनमुळे ना मला बिलकुल वेळ मिळत नाही आहे. पण मी मॅनिफेस्ट केलं होतं की मी ज्यावेळी माझ्या नवीन घरामध्ये शिफ्ट होईन, ज्यावेळी म्हणजे सगळं एकदम बोलतात ना की ट्रॅकवर येईल, तेव्हा मी नक्की यूट्यूब माझं स्टार्ट करणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं मी यूट्यूब चालू करावं का? मला प्लीज सजेशन द्या ना. आणि मी काय कॉन्टेंट घेऊन येऊ आणि यूट्यूबवर नक्की काय काय अपलोड करू, कसं करू, मला थोडी हेल्प करा ना ह्याच्याबद्दल. की खरंच माझी फार इच्छा आहे यूट्यूबसाठी. आणि मला माहिती आहे माझे मोठे व्हिडिओज बघा, डोळ्यातून पाणी आलं तरी फाउंडेशन हल्लं नाही बघा, दिसतंय एवढं मस्त बसतं हे. हां तर मी तुम्हाला म्हणत होते की मला यूट्यूब चालू करायची फार इच्छा आहे, पण कसं होतं की वेळेअभावी थोडं होतं आहे. पण असं नाही आहे, वेळ काढावा लागतो. आणि माझी फार इच्छा आहे की मी यूट्यूबवर आता माझ्या छान छान स्वतःच्या पर्सनल लाईफचा, स्वतःचा मोटिवेशनचा
परत तुम्हाला सांगते माझ्या लाईफ कोचिंगचा, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन या सगळ्या गोष्टीचा, मेकअपचा, या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ. आता तुम्हाला डिफरन्स कळतो आहे. हे बघा, हे लॅशेस बघा किती मोठे वाटतात आणि हे बघा म्हणजे नीट लॅशेस लावले ना, मस्कारा लावला ना सॉरी, की मग किती छान दिसतात. लॅश लावायची गरज पण नाही पडत. डिफरन्स बघा. ओ माय गॉड, नाकाला लागलं आहे. जाऊ दे, पण ठीक आहे, नाकाला लागलं तर आपण रिमूव्ह करू शकतो. मी ब्युटी ब्लेंडर घेते आणि त्याने डायरेक्ट काढते. पटकन निघून जाईल, कारण की आता माझ्या वेळ नाही आहे माझ्याकडे स्पूलीनी किंवा इयरबडनी काढत बसायला. ह्याने काढून टाकते आणि डॅप करते. गेलं बघा. चला मस्कारा लावून घेते. रेडी हो. आणि हे बघा, ही आहे माझी आयब्रो डिफायनिंग पेन्सिल इनसाईडची. पण तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे संपली आहे आणि मला ह्याच्या आणायला वेळ नाही आहे. तर माझे आयब्रो नशिबाने खूप चांगले आहेत तसे जाड. तर मी फक्त आयब्रो डिफायनिंग पेन्सिलने विंचरून घेते. आणि हो, मस्कारा लावल्यावर डोळे दाखवते किती भारी दिसते बघा. शिमर पण खूप छान दिसते. पण जोपर्यंत मी लिपस्टिक लावत नाही ना, तोपर्यंत कळणार नाही आहे की हा चेहरा कसा दिसतोय. त्यामुळे आपण ब्राऊन कलरची लिप पेन्सिल आहे, ही स्विस ब्युटीची, शेड आहे चॉकलेट, तर ती मी अप्लाय करते. आणि तुम्हाला कळतंय का, आता मला फक्त 7:05 झालेत आणि एवढ्या वेळात माझा ऑलमोस्ट मेकअप रेडी झाला आहे. आणि उरलेल्या 10 मिनिटामध्ये मी माझे कपडे घालून घेणार आहे आणि मी तुम्हाला फायनल लुक पण दाखवणार आहे. हे का असं लिपस्टिक आहे, डार्क ब्राऊन कलर. लिपस्टिक डार्क ब्राऊन कलर. ज्यावेळी तुम्ही डार्क ब्राऊन कलर यूज करताना त्यावेळी लिप्स मस्त पॉपअप आणि मोठे दिसतात. आणि हो, माझी ऑफकोर्स फेवरेट लिपस्टिकच मी अप्लाय करणार आहे. कुठे गेली इथे काढून ठेवलेली. ही फॉरेवर 52ची लिपस्टिक आहे. खूप लोकांना ही प्रचंड आवडते आणि खरंच ही घ्या. फोटो नक्कीच स्टोरीवर बघायला विसरू नका. बघा किती सुंदर आहे. आणि एकदम परफेक्ट न्यूड शेड आहे हा. बघा, जवळून दाखवते. का सुंदर शेड आहे हा. आणि खूप क्लासी दिसतो, खूप रिच दिसतो आणि खूप सटल दिसतो. कशी दिसते मी बाय द वे? खूप सुंदर. मला कळत नाही आहे की तुम्हाला या लाईटमध्ये माझा फेस कसा दिसतोय. केस तर माझे प्रचंड आज मेसी झालेत, पण माझा ऑलमोस्ट आज माझ्या डोळ्यातून पाणी येतं. पण तुम्ही बघा, तुम्हाला दाखवते. पाणी येऊनसुद्धा माझा मेकअप कुठेही हल्ला नाही आहे. दिसतोय. हे बघा, डोळ्यातून पाणी येतं आहे, पण माझा मेकअप कुठेही हललेला नाही आहे. आता तुम्हाला दाखवते. फक्त टचअप करून घेते ब्युटी ब्लेंडरनी. आणि हे बघा, जवळून बघा टचअप होऊनसुद्धा. ज्यावेळी तुम्ही चांगलं गुड क्वालिटीचं फाउंडेशन आणि छान पावडर पॅकिंग कराल, तुमचा मेकअप कितीही रडू आलं तरीही निघणार नाही आहे. तुमचा जर रडण्याने गळत असेल तर तुम्ही काहीतरी मिस्टेक करताय. ओके. आणि आता मी लावणार आहे खूप सुंदर अशी टिकली. आणि मी आता काय वेअर करते हे तुम्हाला दाखवते. आणि आर्या पण तिथे रेडी होते. आरू. आणि आर्या बघा, आर्याचं काही झालेलं नाही आहे. आणि आर्याचा हा आहे सुंदर गॉर्जस बेडरूम, आर्यासारखा सेम. आणि चला, मी माझा फायनल लुक तुम्हाला दाखवते 2च मिनिटात. तुम्ही बघू शकता, ही आहे माझी आजची साडी आणि हा आहे माझा आजचा लुक. कशी दिसते मी तुम्हाला क्लोज दाखवते. हा ॲक्च्युली लाईट परफेक्ट नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला समजेलच की मी कशी दिसते आणि साडी कशी दिसते माझी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा लुक आणि कसा वाटला हा माझा झटपट मेकअप, मला सांगायला बिलकुल सुद्धा विसरू नका. आणि चला, ऑलरेडी मला झालाय लेट आणि मी आता आहे ऑन टाईम आणि परफेक्टली वाजलेले आहे 7:25 आणि मी आता निघते. चलो बाय.